तोंडलीची भाजी करायची. मी त्याला धुवून कापून घेतलेली, काल रात्रीच कापून ठेवली आहे. हे बघा, त्यासाठी कांदा लागणार आहे, टोमॅटो, राई फोडणीसाठी, हिंग, मीठ, धना पावडर, हळद, लाल तिखट आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे. तेल ठेवले तापायला. बघा, आता राई टाकूया. राई चांगली तडतडून द्यायची, म्हणजे फुलते चांगले. बघा, चांगली तडतडते. आता कांदा टाकूया. कांदा भाजत आलाय. आता टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकूया. कांदा टोमॅटो भाजल. हे बघा, मीठ टाकलं. बघा, कांदा टोमॅटो चांगला भाजला आहे. आता हिंग टाकत यात. हिंग टाकलं. हळद टाकूया. धना पावडर, लाल तिखट टाकूया. चांगलं भाजून घेऊया मसाले. थोडंसं पाणी टाकूया. मसाले चांगले भाजतात मग. मसाले करपत पण नाही. बघा, मसाले भाजले. आता त्यात हे तोंडली टाकून घेऊया. त्याला चांगली परतून घ्यायची. चांगली परतायची. मग थोडंसं पाणी टाकायचं शिजण्यापुरतं. आणि शेंगदाणे ना अर्धी शिजली ना भाजी, तेव्हा टाकायचे. परतून घेऊया चांगली. आता बघा, चांगली परतून घेतली. मस्त परतली. त्यात पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून घेऊया. थोडंसं टाकायचं शिजण्यापुरतं. सुकी बनवणार आहे. हे बघा, तोंडली शिजत आली, शिजली आहे. चांगली मऊ शिजली आहे. त्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया. अजून थोडं टाकूया. हे सगळं सुके सुके करायचे एकदम. मस्तपैकी शिजले आहे बघा, एकदम मऊ. हे बघा, झाली सगळी. त्याचं पाणी सगळं आटवून घेतलं भाजीचं. हे बघा, अशी केली आहे मी भाजी सुक्की.